ब्रेक नंतर तुमचं स्वागत। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। तब्बल 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एका व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पारसमल लोढा असे व्यावसायिकाचं नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे। नाशिकमध्ये 57 लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पेंगे यांना अटक करण्यात आली आहे। एसीबीने ही कारवाई केली आहे। नोटाबंदीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडे 57 लाख रुपये सापडले होते। या प्रकरणी शोध घेतल्यावर पेंगे यांची चौकशी झाली आणि त्यांना अटक करण्यात आली। नाशिक मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा धोक्यात आहे। गेल्या 8 दिवसात मोबाईल आणि सिम कार्ड सापडलेत। आज पुन्हा बॅरेकमध्ये आणखी 10 मोबाईल सापडले। नाशिकमधल्या सचिन खैरनार यांना वोडाफोन कंपनीने 32 पैशांचा चेक पाठवलाय। सचिन यांनी नंबर पोर्ट करण्याआधी बिलाचे 32 पैसे अधिक भरले होते। मात्र नंबर पोर्ट झाल्यानंतर वोडाफोन कंपनीने त्यांचे 32 पैसे कुरिअर करून चेकने घरी पाठवले। आदिवासी आश्रमशाळांसाठीची खरेदी वादात सापडली। 11 कोटींच्या टूथपेस्ट खरेदीच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। दक्षिण कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हेतल देसाई यांनी हा आरोप केलाय। महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांना बसलाय। मेहकर इथे महावितरण विरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलंय। पिकांना पाणी मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत। पाण्यापासून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी गाई गुरांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मुंबईतील 31 पार्ट्यांवर कडक निर्बंध लादण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत। मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री अनेक ठिकाणी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। तसंच मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येतात। याचा फायदा घेऊन मुंबईत घातपाताची शक्यता असल्यानं मुंबईतील पार्टी आयोजनावर कडक निर्बंध लादण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले। नोंदणी असूनही प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग न घेणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द होणार आहे। ज्या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवली मात्र एकदाही प्रत्यक्ष निवडणूक लढवली नाही अशा 200 पक्षांची मान्यता रद्द करण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले। सहाराने 6 महिन्यात 9 वेळा नरेंद्र मोदींना पैसे दिले असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाराने मोदींना कोट्यवधी रुपये दिले असे ते म्हणाले। राहुल गांधींच्या आरोपांना भाजपनेही तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर दिलंय। रॉबर्ट वड्रांनी हरियाणा आणि राजस्थानमध्ये जो घोटाळा केला तेव्हा राहुल गांधी का बोलले नाहीत असा प्रश्न भाजपने उपस्थित केलाय। चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला कल्याण आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे। एसीबीने त्या संदर्भातील अहवाल गृह विभागाकडे पाठवलाय। अंगणवाडीसाठीच्या वस्तूंसाठी नियमांना डावलून एकाच दिवशी 24 कोटींची कंत्राट देण्यात आली असा आरोप पंकजा मुंडेंवर होता। दरम्यान पंकजा मुंडेंसह इतर मंत्र्यांवर करण्यात आलेले आरोप निराधार होते अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी अगोदरच पंकजा मुंडेंना क्लीन चिट दिलेली होती। विरोधक माहितीच्या अधिकाराखाली अर्धवट माहिती मागवतात आणि खोटे आरोप करतात अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोलाही लगावला। पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावर राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेतलाय। शरद पवारांना मेट्रो भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं असून ते विशेष अतिथी असतील। पंतप्रधान मोदी आणि पवार एकाच व्यासपीठावर असणार आहेत। नोटाबंदीनंतर आतापर्यंत 3185 कोटींचं काळधन उघड झाल्याचा दावा आयकर विभागाने केलाय। 8 नोव्हेंबरनंतर काळ्या पैशाविरोधात आयकर विभागाने सुरू केलेल्या मोहिमेत देशभरातून तब्बल 3185 कोटींचं अघोषित उत्पन्न आढळून आलंय। बाजारात नव्यानं दाखल झालेली 500 रुपयांची नवी नोट छापण्यासाठी 3 रुपये 9 पैसे एवढा खर्च येतो तर 2000च्या नवीन नोटेसाठी 3 रुपये 54 पैसा एवढा खर्च येतो। मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांना माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली। सध्या अनुदानित 12 सिलेंडर सरसकट प्रत्येक घरात दिला जातो मात्र लवकरच आता हे बंद होणार आहे। 10 लाखांवर वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ही सुविधा बंद करण्याबाबत केंद्र सरकार विचार करते।
पाकिस्तानकडून 2000 रुपयांच्या बनावट नोटांची भारतात निर्यात केली जात असल्याचं समोर आलंय। पंजाबच्या अमृतसरमधून काही जणांनी नकली नोटांचा अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 1,20,000च्या बनावट 2000 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या। तहसीलदारांसमोर शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केलाय। माळशिरस तालुक्यातील खंडाळी इथल्या बाबूराव मगर यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। शेत जमिनीचा निकाल विरोधात गेल्यानं उद्विग्न झालेल्या मगर यांनी तहसील कार्यालयातच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। शीनाबोरा हत्या खटल्यातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिनं वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी गुवाहाटीला नेण्यासाठी सत्र न्यायालयानं केलेल्या अर्जावरील निकाल आज देण्यात येणार आहे। मात्र इंद्राणीचा मुलगा मिखाईल यानेच इंद्राणीला गुवाहाटीला नेण्यास विरोध केलाय। उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी भागात भरदिवसा एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। पीडित महिलेनं रस्त्यावर उभ्या असणाऱ्या काही जणांना पत्ता विचारला, त्यावर आरोपींनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली। महिलेनं याला विरोध केल्यानं आरोपीने थेट तिच्या डोक्यावर काठीनं मारहाण केली। नाशिककर पुन्हा गारठले। पुन्हा एकदा पारा घसरल्यानं नाशिकमध्ये थंडीची लाट आली। नाशिकचं तापमान 8.6 अंशावर आलंय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेला आपला 61वा आदेश माघारी घ्यावा लागलाय। सोमवारी आरबीआयनं फक्त 5,000 रुपये स्वीकारण्याचे आणि खातेदाराच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र त्यावर तीव्र टीका झाल्यानं आरबीआयला आपला निर्णय बुधवारी माघारी घ्यावा लागला। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 5 आंतरराष्ट्रीय बँकांवर दंडात्मक कारवाई केली। या बँकांमध्ये बँक ऑफ अमेरिका, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, आरबीएस, बँक ऑफ टोकियो, मित्सुबिशी आणि डच बँकेचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत या मोहिमेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय। आता यात कैदी सहभागी होणार आहेत। ठाणे तुरुंगातील 25 खुले कैदी स्वच्छतेचं काम करणार आहेत। याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस महासंचालक विभागाला पाठवण्यात आलाय। बीकेसीतील पार्किंगची अडचण दूर करण्याकरता एमएमआरडीनं 2000 पेक्षा जास्त वाहनांची सोय होईल या दृष्टीनं टेंडर मागवले। यात जवळपास 160 खासगी बसनाही पार्किंगची सोय उपलब्ध होणार आहे। महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी टॉक बॅक यंत्रणा मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत। आपत्कालीन स्थितीत गार्डशी तातडीनं संपर्क साधण्याच्या हेतूनं टॉक बॅक प्रणाली उपयुक्त ठरणार आहे। पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मला दिलेल्या क्रमांकावरून प्रवाशांमध्ये गोंधळ उडत आहे। यामुळे रेल्वेने या क्रमांकामध्ये बदल करण्यासाठी पुढाकार घेतलाय। पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म नव्यानं बांधल्यानंतर हा गोंधळ होतोय। दिवा रेल्वे स्थानकात जलद गाड्यांना थांबा दिल्यानंतर सकाळी गर्दीच्या वेळेस दिव्यातील प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। यामुळे या गाड्यांचा डोंबिवली थांबा काढून टाकावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। एसटीचे तब्बल 15 कोटींहून अधिक प्रवासी घटले आहेत। हा सर्वात मोठा फटका मानला जातोय। भविष्यात प्रवासी संख्येत आणखी घट होण्याची शक्यता आहे। यामुळे एसटी महामंडळानं जानेवारी 2017 पासून 3 महिन्यांसाठी प्रवासी वाढवा विशेष अभियानाचा निर्णय घेतलाय। टीएमटीच्या ताफ्यातील बसची संख्या गेल्या 4 वर्षात 313हून 353 वर पोहोचली। मात्र याच कालावधीत प्रवासी संख्या 2,40,000वरून 1,68,000वर घसरली आहे। ठाणे महापालिकेनं शहरातील पर्यावरण सद्यस्थिती अहवाल नुकताच प्रकाशित केला असून त्यात टीएमटी सेवेबाबतचा तपशीलही दिलाय। पाद्यामध्ये बाईक स्टंटबाजांना पोलिसांनी 3 तासात 50 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली। यावेळी वेगमर्यादेचं उल्लंघन, विना हेल्मेट दुचाकी चालवणं आदींसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे। अवजड वाहनांना मुंबईतील रस्त्यांवर प्रवेशबंदी केल्यामुळे अवजड वाहन चालक त्रस्त झालेत। रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आखा आणि हा प्रश्न निकालात काढा असं आवाहन त्यांनी केले। वाहतूक कोंडीचं कारण देत दरवेळी अवजड वाहनांनाच दोष देण्याच्या भूमिकेवर या वाहनांच्या संघटनेनं टीका केली आहे। नवी मुंबई दिघासह अन्य परिसरात बेकायदा बांधकामावर कारवाई करावी असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मागच्या वर्षी 30 जुलैला दिले होते। मात्र आणखी 500 इमारतींची बेकायदा बांधकामं झाली असल्याचं माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीद्वारे उघड झालंय।
कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रचंड बंदोबस्तात रस्ता रुंदीकरणाची धडक कारवाई हाती घेतली। या कारवाई दरम्यान रस्त्यात बाधित होणाऱ्या अधिकृत आणि अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला जातोय। मुंबई महापालिकेने सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज आणि पाणी या प्राथमिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे। सुमारे 17,000 सार्वजनिक शौचालयांना वीज आणि पाणी महापालिकेतर्फे देण्यात येणार आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्या 1500 बस घेण्यासाठीच्या आर्थिक व्यवस्थेला बुधवारी सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिली आहे। त्यानुसार मासिक हप्ते पद्धतीने घेण्यात येणाऱ्या 900 बसच्या खरेदीसाठी पुढील 7 वर्ष पुणे पालिकेला पीएमपीला दरमहा निधी द्यावा लागणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीमध्ये शैक्षणिक विभागांतर्गत नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार सन 2017 ते 2018 या शैक्षणिक वर्षापासून डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन इंडियाज नॅशनल सिक्युरिटी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती करता येणार नाही असे न्यायालयाचे आदेश आहेत। मात्र शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात येतील आणि त्यासाठी संबंधित कॉलेज जबाबदार असेल असे आदेश उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयानं काढले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी शिक्कामोर्तब केले। यामुळे पीएसआय परीक्षेसाठी यापुढे खुल्या प्रवर्गासाठी 31 तर राखीव प्रवर्गासाठी 34 वयोमर्यादा झाली। दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवण्याचे पक्के आणि शिकाऊ लायसन्स काढणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे। आरटीओत एका दिवसाच्या लायसन्स कोड्याच्या तुलनेत दुप्पट अर्ज येत आहे। त्यामुळे लायसन्ससाठी अपॉइंटमेंटचं वेटिंग 6 महिन्यांपर्यंत लांबलंय। ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर पाठोपाठ झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोव्हेंबरमध्ये गाळप झालेल्या ऊसाची सुमारे 90 कोटी जिल्हा बँकेच्या खात्यातच पडून आहेत। नोव्हेंबरमधील दुसऱ्या पंधरवड्यातील बिलं जमा होऊ लागली असून या आठवड्यात 67 कोटी 20 लाख रुपये आणखी जमा होणार आहेत। आफ्रिकेतून केवळ 2042 रुपये प्रति क्विंटल दराने गेल्या 6 महिन्यात 40,800 टन सोयाबीनची आयात झाल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव वाढलेत। यामुळे सोयाबीनचे भाव आगामी काळात वाढणार नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। नाताळ सणानिमित्त विविध साहित्य खरेदीची लगबग शहरात सुरू झाली। या निमित्तानं शहरातील चर्च देखावे आणि रोषणाईनं सजले आहेत। बाजारपेठाही ख्रिसमस ट्री आणि रंगीबेरंगी भेटवस्तूंच्या साहित्याने सजले आहे। कर्नाटकातील खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कानडी नागरिकांना 100% आरक्षण देण्याची तयारी कर्नाटक सरकारनं केली आहे। राज्यातील कामगार मंत्रालयानं कर्नाटक औद्योगिक रोजगार नियमातील सुधारणांचा मसुदा जारी केला आहे। नोटाबंदीच्या अंमलबजावणीवर टीका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन चंद्रबाबू नायडू यांनी घुमजाव केले। माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, नोटाबंदीच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय। कॅलिफोर्नियात बदामांचा व्यापार हा दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याचा नवा स्रोत म्हणून विकसित झालाय असं राष्ट्रीय तपास यंत्रणेने एका अहवालात म्हटलंय। जम्मू काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात हा व्यापार चालतो। मागील 2 दिवसात पेटीएम या ई वॉलेटचं कामकाज अचानक बंद पडल्यानं वापरकर्त्यांची मोठीच गैरसोय झाली। ई वॉलेट आयओएस ॲप स्टोअरवर काही काळ उपलब्ध नव्हतं। आयओएस प्रणालीवरील पेटीएम ॲपला बगची बाधा झाल्याचं पेटीएमकडून सांगण्यात आलं। अत्याधुनिक V5 हे ब्रॉडबँडचं अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईतील ग्राहकांसाठी एअरटेलनं आणलंय। घरगुती गॅजेट्समध्ये एकाच वेळी अनेक उपकरणांसाठी जलद गतीने इंटरनेट वापरणं यामुळे शक्य होणार आहे। रिलायन्स जिओच्या वेलकम ऑफरला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्यानंतर जिओनं ही ऑफर हॅपी न्यू इयर ऑफरमध्ये बदलत ग्राहकांना नव्या वर्षाची भेट दिली। या ऑफरनंतर आता स्मार्टफोन आणि जिओ फाय आता रिलायन्सच्या ऑनलाईन स्टोअरवर खरेदी करता येणार आहे। स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमीनं ख्रिसमससाठी आपल्या उत्पादनावर भरघोस सूट दिली। या स्मार्टफोन, पॉवर बँक आणि हेडफोन्सवर ख्रिसमस सेल अंतर्गत घसघशीत सवलत दिली। तसंच 1 वर्षासाठी हंगामा म्युझिकचं सबस्क्रिप्शन ही मोफत दिलं जाणार आहे।
महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.